बारामतीमध्ये अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर देखील युगेंद्र पवार यांच्या पोस्ट व्हायरल झाल्यात। त्यातच युगेंद्र पवार यांनी बुधवारी सकाळी बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली। तिथल्या पदाधिकाऱ्यांशी युगेंद्र पवार यांनी संवाद साधला। पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने अजितदादांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात देखील याची चर्चा आहे। मात्र खुद्द शरद पवार यांनाच या गोष्टीची कल्पना नसल्याचं दिसून आलं। युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील झाल्यास अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। पण माझं ते मत नाही, म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय। म्हणजे आज माझे आई वडील असं मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे। म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे। शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे, राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे। श्रीनिवास काकांचा मुलगा म्हणजे युगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे। कारण का हा विषय आणि हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे। कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं होत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे।